लक्ष्मी काकू, आता कसं सांगू तुम्हाला, देव इतका निष्ठुर कसा झाला हो? आपली भावना सिद्धू पप्पा देवा घरी गेले, आता ते या जगात नाही राहिले. गप्प बस, काही झालेलं नाहीये. वहिनी, तुमचं दुःख समजू शकते हो. एवढी तरणी ताठी पोर आणि आमच्या वहिनी आम्हाला सोडून गेल्या हो. असं काही झालेलं नाहीये, काहीतरी अभद्र बोलू नका. गप्प राहा तुम्ही. आणि तू या सगळ्यांना तू जायला सांग, हे आवरा सगळं. सॉरी दादा. हे काय तुमच्या हातात? अहो थांबा, हे काय तुमच्या हातात, जरा बघू मला. ते फोटो काढले तुम्ही तिघांचे, काय करताय? अरे काय चाललंय सांगा, काही बोला काहीतरी. दादा, हे सगळं करावंच लागतं. देवाने आमचा आधार तर हिरावून घेतला. कार्यकर्त्यांचं तर खूप प्रेम आहे हो साहेबांवर, सिद्धिराज दादावर आणि आपल्या भावना वहिनीवर. त्यांच्या प्रेमापोटीच तरी सगळी तयारी चालू आहे. थांबा, थांबा, थांबा. काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? अहो, जिवंत आहे ती माणसं. जिवंत माणसांच्या फोटोवर आण घालायला लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये. संपतराव सिद्धू आणि भावनाला घेऊन मीटिंग साठी गेलेत. कधी पण परत येतील. लाज नाही वाटत तुम्हाला? भावना वहिनी मीटिंगला पोहोचल्याच नाही. त्याआधीच काय? हा, काय? काही झालेलं नाहीये तिला, कळतंय तुम्हाला? लक्ष्मी काकू, सावरा स्वतःला, सावरा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भावनाच्या आयुष्यात त्या दिवसाने इतकं मोठं सुख आलं होतं. बिचारी प्रेग्नेंट होती हो, आणि हे सगळं घडलं. पण आता काय करणार? जे घडलंय ते घडलंय ना. काय घडलंय? काही घडलेलं नाहीये. नीलांबरी, तुला तरी कळलं पाहिजे. हे बघ, माझं मन मला सांगतंय. आईचं मन आहे ग हे, तुम्हाला कळत कसं नाही? काकू, पण आता न्यूज मध्ये तर पाहताय ना की भावना, सिद्धिराज घाडे पाटील आता या जगात नाहीयेत म्हणून. तर तुमच्या मान्य न मान्याने काय होणार आहे सांगा बरं? तुम्ही गप्प बसाओ, तोंड बंद ठेवा.